सर्वांना दंडवत. तर मध्य प्रदेशमध्ये बर्गी या डॅम ठिकाणी जे बोट उलटलं होतं त्या ठिकाणची खळबळ करणारी ही घटना सगळीकडे व्हायरल होत आहे. म्हणजे जी आई आपल्या बाळाला शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या जवळ म्हणजेच आपल्या जीवाची पर्वा न करता शेवटपर्यंत त्या बाळाची काळजी घेत राहते आपल्या जवळ. त्याच पद्धतीनं आपण कधी आपल्या आई वडिलांचा विचार करतो का? जे आई वडील आपल्याला जन्मल्यापासून आज इतके मोठे झाले इथपर्यंत आपल्याला जीव लावतात, आपण त्या आई वडिलांचा विचार करतो का? आज 12वीचा रिझल्ट लागला तर त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. त्यांना चांगले मार्क पडले त्यांना पण शुभेच्छा, ज्यांना चांगले मार्क पडले नाही त्यांना अजून जास्त शुभेच्छा. कारण या जीवनामध्ये तुम्हाला काही वेगळं करायचंय, युनिक करिअर मध्ये तुम्हाला काहीतरी घडवायची ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांचं जर पाहायचं गेला इतिहास तर 10वी नापास आहेत सचिन तेंडुलकर. यांनी जर शिक्षण क्षेत्रामध्येच जर वाव दिली असती आज हे पूर्ण जग प्रसिद्ध झाले नसते. तुम्ही पण तुमच्या करिअर शोधण्यासाठी थोडा टाइम लागू द्या. बद्दल निर्णय घेत असताना थोडा टाइम लागू द्या. सबर का फल मीठा होता. लागू द्या टाइम काय लागायचे, परंतु तुमच्यामध्ये जिद्द आहे, तुमच्यामध्ये जी हॉबी आहे, तुमच्यामध्ये जे स्किल आहे ते बाहेर निघू द्या, ते व्यक्त व्हा. तुम्ही जोपर्यंत त्या गोष्टी तुम्ही बाहेर काढणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला व्यक्त होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही, तोपर्यंत तुम्ही समाधानी होणार नाही. आणि सुकून कधी भेटणार? जेव्हा तुमच्या आवडीच्या गोष्टीनुसार, तुमच्या स्किल, तुमच्या हॉबीच्या गोष्टीनुसार जेव्हा करिअरमध्ये तुम्ही काही करता आणि तेव्हा तुम्ही त्या गोष्टीमध्ये टाइम स्पेंड करता, हे तुमचा भविष्यामध्ये सर्वात चांगला निर्णय असणार. कारण की तुम्ही त्या गोष्टीमधून अर्निंग, लर्निंग, त्याचबरोबर टाइम स्पेंडिंग सुकून भेटणार या गोष्टी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त शेवटची हेच विनंती आहे की कमी मार्क पडले या गोष्टीसाठी खचूच जाऊ नका. तर ते तुमच्यासाठी भविष्यामध्ये बोलतात ना, ये तो किताब का पन्ना है, ये तो एक किताब का पन्ना है, जिंदगी बहुत बाकी है और उस जिंदगी में हमको बहुत कुछ करना है. तर जिंदगीमध्ये भरपूर काय करायचं असेल ना, तर खचून जाऊ नका छोट्या गोष्टीसाठी.